काँग्रेसच्या 5 आमदारांचा विधानसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्याची माहिती आहे। क्रॉस वोटिंग केल्यानं त्यांना तिकीट देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचं कळतंय। हायकमांडने तसे आदेश दिल्याची माहिती समोर येते। त्या 5 आमदारांच्या मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता त्या 5 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण नवीन चेहरे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर अमरावती, इगतपुरी, वांद्रे पूर्व, नांदेड दक्षिण आणि देगलूर मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे आता मोठी घडामोड काँग्रेसमध्ये म्हणावी लागेल आणि क्रॉस वोटिंग ज्या आमदारांनी केल्याचं बोललं जाते त्या आमदारांचा पत्ता कट या विधानसभेमध्ये होणार आहे आणि त्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान काँग्रेस हायकमांडकडून तिकीट बंदीची कारवाई केली जाते। ते 5 आमदार नेमके कोण आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये अमरावतीच्या सुलभा खोडके, वांद्रे पूर्वचे झीशान सिद्दीकी, इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांची नावे आहेत आणि यांना आता तिकीट बंदी म्हणजेच विधानसभेमध्ये तिकीट दिलं जाणार नाहीये। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबिर्डे यांचा फोटो इथं चुकल्याचं आपल्याला दिसतंय। मात्र मोहन हंबिर्डे यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। त्यांना सुद्धा तिकीट बंदी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान हे 5 आमदार आहेत ज्यांना तिकीट दिलं जाणार नाहीये। काँग्रेसकडून काँग्रेसच्या हायकमांडने तसे आदेश दिल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।